The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय आर्य उपोषित दिनी आपल्या औरंगाबाद शहराजवळील साजापूर येथील महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या या धम्म हॉलमध्ये माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू सुगतानंदजी आणि संपूर्ण पूजनीय श्रामणेर संघ तथा ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या दानातून आज संपूर्ण भिक्षू संघाला अत्यंत सुंदर असे भोजनदान देऊन महान असे पुण्य संपादन केले आहे, असे जेतवन बुद्ध विहारातील देवळाई परिसर महाडा कॉलनी औरंगाबाद येथील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच औरंगाबाद शहर आणि वाळूज MIDC या संपूर्ण परिसरातून तथा साजापूर गावातून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। वर्षावासाला सुरुवात होऊन आज 8 दिवस पूर्ण झालेली आहेत। मागच्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रद्धावान उपासक उपासिका या आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला भेट देण्यासाठी, भंतीजींना दान देण्यासाठी आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी, वृक्षारोपण करण्यासाठी इथे उपस्थित होते। त्यापैकी तुम्हीही कोणी असाल तर अत्यंत सुंदर असा तो कार्यक्रम झाला आणि वर्षावासाला प्रारंभ होऊन आज 8 दिवस पूर्ण झालेली आहेत। आज रविवार आहे आणि म्हणून मी रात्री थोडंसं आवाहन केलं होतं की आमचं आजचं भोजनदान आपल्या म्हाडा कॉलनीतील जेतवन बुद्ध विहारातील श्रद्धावान उपासक उपासिकांच्या वतीने आहे आणि त्यामुळे बघा एवढ्या मोठ्या संख्येने सहपरिवार सर्वजण आले आणि त्यांनी किती किती भाज्या, चपात्या, भाकरी, गोड, तिखट, आंबट, काय 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 ज्याला पंचपक्वान म्हणतो ते पंचपक्वान भिक्षापात्र भरत आलं तरी वाढण्याचं काय थांबतच नव्हतं। पुन्हा 2-3 आया उशिरा आल्या आणि ते म्हणे आम्हालाही वाढू द्या। त्यांनी वाढलं, तुम्ही खाऊ नये उरला असेल एवढं भोजन असेल तर एकदा सर्वांना सूचना आहे, त्यांनी आपल्या जेतवन बुद्ध विहारातील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिकांसाठी, दानदात्यांसाठी त्यांचं साधुकाराने अभिनंदन करावं, कौतुक करावं। पूजनीय सुगतानंद भंतेजींच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या जेतवन बुद्ध विहारातील सर्व उपासक उपासिका गुण्या गोविंदाने श्रद्धापूर्वक विहारात येऊन धम्माचं आचरण करतात आणि
पुढे आणि पुढे जीवनामध्ये सुख शांतीचं जीवन प्राप्त करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हा वर्षावास सुरू झालेला असल्या कारणाने तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं, तुमच्याकडे पाहून मला अशी इच्छा निर्माण झाली. मानवी जीवन जगत असताना सुखकर जीवनातील 4 अडथळे कोणते याबद्दल भगवंतांनी 2600 वर्षांपूर्वी उपदेश केलेला आहे. बघा, सुख तर प्रत्येकाला हवं आहे. सुख कुणाला नको आहे? तुमच्यापैकी बसलेलं कोणी आहे का असं की नको बापा सुख बस झालं आहे का? कोणी? कोणीच नाही आहे. या जगामध्ये कोणी नाही की ज्याला सुख नको आहे. हे जीवन जे जगतायत लोक, जिवंतपणा जो आहे तो सुखाच्या अपेक्षेपायीच आहे की नाही? बिलकुलच. ही इच्छा पूर्ण होते का? अजून दुसरी पूर्ण होते का? तिसरी पूर्ण होते काय? मनासारखं वागते का कोणी? मनासारखं भेटते का कोणी? हे भेटते का? ते भेटते का? असं होईल का? तसं होईल का? हे पूर्ण करू का? ते पूर्ण करू का? बापा हे भेटू दे ते भेटू दे म्हणत म्हणतच दुःखी होतात लोक. कधी ते समजतही नाही आणि मग बारीक तोंड घेऊन मग मी आता काय करू म्हणतात. आणि त्यामुळे बघा, भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलं आहे की हे जीवन जगत असताना, सुखी जीवन जगत असताना 4 अडथळे आहेत. बघा किती? 4 अडथळे आहेत. त्याला 4 कर्म क्लेश म्हणाले भगवान बुद्ध त्यांच्या भाषेत. काय म्हणाले? 4 कर्म क्लेश. हे 4 कर्म क्लेश म्हणजे मनाची प्रवृत्ती आहे, आपला स्वभाव आहे. त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्या कुणाच्या वाट्याला येईल त्यांच्या सुखामध्ये बाधा निर्माण होईल. बाधा समज शब्द? बापा तुम्ही लय हुशार आहे, तुम्हाला काय नाही समजत, तुम्ही लयच हुशार. तर बाधा निर्माण होते बघा, नाही का? जसं की दूध आहे, दुधामध्ये लिंबू पिळलं काय होते? नाचते ना, ते म्हणजे खराब होते ना, त्याचं दही होईल पण दूध राहील का? नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले त्याचप्रमाणे कधी कधी सुखातही विरजन पडते का नाही? बापा तुम्हाला तर लयच अनुभव असेल त्याचा, तो काय विषय आहे का? तर त्यामुळे भगवंताने काय सांगितलंय, कोणते अडथळे सांगितल्या, कोणत्या बाधा सांगितल्या सुखाला आडवं येणाऱ्या, सुखी जीवनाला आडवं येणाऱ्या, या संदर्भात थोडक्यात मी तुमच्याशी हितगुज करेल, संवाद साधणार आहे. तर भगवंताने 4 कर्मक्लेश शिकवत असताना भगवान म्हणाले की बघा, मनुष्य जीवनातील 4 कर्मक्लेश तर आहेतच आहेत, पण ते निसर्गाला धरूनच आहेत. निसर्गामध्ये जे आपल्याला चंद्र आणि सूर्य पाहायला मिळतात, सूर्य दिवसाला प्रकाश देतो आणि चंद्र रात्रीला प्रकाश देतो. तुम्ही त्याचं लाईट बिल भरा की नका भरू, तुम्ही खेड्यात राहा का शहरात राहा, बरोबर चंद्र रात्रीला प्रकाश देणार म्हणजे देणार, पौर्णिमेच्या आसपास, आणि सूर्य दिवसभर प्रकाश देणार म्हणजे देणार. लोक म्हणतात सूर्य उगवायचा काय थांबत नाही, नाही का? कोंबड्याने बाग दिला काय? नाही दिला काय? सूर्य उगवायचा थांबत नाही. पहाट व्हायची, तांबडं फुटायचं थांबत नाही. तर सूर्य खरंच थांबत नाही. थांबते काय? आणि पृथ्वी थांबते काय? चंद्र थांबते काय? काहीच थांबत नाही. आणि माणूस आहे थांबते काय? माणूस आहे थांबत नाही. माणूस आहे पुढं 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 जा, ते पुढं पुढं, एक दिवस बटन दबते आणि विषय संपला. लोक म्हणतात ज्या काही कागदपत्र होते ते आपल्या नावावर करून घ्या, दागिने जे काही आहे ठेवलेले जपू 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 लपू लपू ते एकदा दुकानात न्या, पावत्या शोधा आणि त्यातूनही जे पैसा येईल ते आपण उपभोगा. हेच तर जीवन आहे लोकांच्या वाट्याला आलेलं. आणि त्यामुळे 4 कर्मक्लेश सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले सूर्याला सुद्धा 4 अडथळे आहेत आणि चंद्राला सुद्धा 4 अडथळे आहेत. माहिती आहे का तुम्हाला? सूर्य आणि चंद्रासमोर सुद्धा 4 अडथळे आहेत, कारण सूर्यासारखा प्रभाव कोणातच नाहीये. आहे का? सूर्य कोणाच्या हाताने झाकले जाते का? बरेचदा कधी कधी लोक झाकण्याचा प्रयत्न करतात सूर्याला, पण सूर्य कोणाच्या हाताने झाकत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये सांगितलेलं आहे भगवंताने की सत्य हे लपत नाही, लपविता येत नाही. चांगुलपणा लपत नाही, लपविता येत नाही. आणि त्यामुळे कोणी कितीही काहीही बोलो किंवा कोणीही काही आपल्याबद्दल चर्चा करो, परंतु सत्य ते सत्यच असते. म्हणून सूर्याची उपमा दिली आहे की कोणी तळ हाताने सूर्याला झाकू शकत नाही, कारण सूर्य असा आहे की त्याचा प्रकाश सर्वत्र आहे, आपल्याकडे आहे आणि सर्वत्र आहे. चंद्राचंही तसंच आहे. चंद्राचा सुद्धा या निसर्गाशी संबंध आहे. ह्या ज्या समुद्राला भरती आणि ओहोटी येते,
तुम्हाला माहित असेल नसेल, कधी जर समुद्र किनारी तुम्ही गेलात, मुंबईला वगैरे चैत्यभूमीला तुम्ही कधी गेलात, तर तिथे लिहिलेलं असते 6 डिसेंबरच्या दरम्यान, आणि असंही लिहिलेलं असते की भरतीचा टायमिंग कधी आहे, ओहोटीचा टायमिंग कधी आहे. भरती आलं की पूर्ण समुद्र पार बाहेर येतो, पूर्ण त्याच्या लाटा वगैरे पाणी भरते, आणि ओहोटी आली की ते पूर्ण आतमध्ये पाणी जाते आणि दगड वगैरे पूर्ण खडक वगैरे दिसतो. तर भगवंताने सांगितलंय की एवढा मोठा पॉवरफुल असलेला चंद्र आणि एवढा मोठा पॉवरफुल असलेला सूर्य सुद्धा त्याला बाधा निर्माण होतात 4 कारणाने. सूर्याची एवढी तीव्रता आहे, तो कितीही तीव्र जरी असला, आग ओकणारा असला, तरी सुद्धा त्यालाही 4 प्रकारच्या बाधा निर्माण झाल्या की त्याचा सूर्यप्रकाश जमिनीवर पडू शकत नाही. सूर्य पौर्णिमा जरी असेल, पण 4 बाधा जर कधी चंद्र पौर्णिमा जरी असेल, त्याच्या समोर 4 बाधा जर कधी निर्माण झाल्या तर तो प्रकाश देऊ शकत नाही, दिसतच नाही. माहिती आहे तुम्हाला, कधी दिसत नाही, कधी त्यांचा प्रभाव कमी होतो माहिती आहे तुम्हाला. सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव कधी कमी होतो म्हणाले भगवान, जेव्हा ढग असतात आकाशामध्ये, तेव्हा ना सूर्य दिसतो ना चंद्र दिसतो. आत्ता बाहेर जाऊन पहा तुम्ही, खरं की खोटं. दिसेल काय? दिसणारच नाही तुम्हाला. पूर्ण आभाळ भरून आलेला आहे, म्हणून सूर्यही दिसत नाही आणि चंद्रही दिसत नाही. हा पहिला अडथळा आहे, ही पहिली बाधा आहे सूर्यासमोर आणि चंद्रासमोर. आपण तर मनुष्यच आहोत, त्या सूर्याच्या समोर तर काहीच नाही आहे, चंद्राच्या समोर तर काहीच नाही. जरी आपण म्हटलं मीच चंद्र आहे बस, आणि मीच सूर्य आहे बस, जे काही आहे ते मीच आहे, समजा जर असं म्हटलं बा, करुणा भंतीजी असो की कोणी असो, जमेल का तसं? कसं जमेल तसं? बापा असे किती आले न किती गेले, किती वरती गवत उगवले, झाड उगवले, ते झाड मोठे मोठे झाले, त्याचे फळ पाखरानं खालेत, आणि पाखरू कुठं कुठं गेलंय, त्यानं कुठं कुठं ती विष्ठा टाकली, तिथे झाड आले तर ते म्हातारे झाले असतील, तर आपली काय गिनती आहे? खरं की खोटं? बापा खरंच म्हणाल तुम्ही, खोटं काय म्हणाल? त्यामुळे भगवंताचं वचन आहे की पहिला अडथळा, पहिली बाधा कोणती आहे सूर्यचंद्रासाठी? त्याचा प्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही जेव्हा ढग भरून येतात. जरी पूर्ण मेचा महिना असेल आणि यदा कदाचित अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालं आणि ढग भरून आलं, तर मेचा महिना भर उन्हाळा असून देखील सूर्य ढगाच्या पुढे काहीच करू शकत नाही, जणू काय लपूनच बसतो, आणि ढगाचा प्रभाव अधिक वाढतो सूर्यापेक्षा, आणि म्हणून सूर्य त्याचा प्रभाव कमी होतो सूर्याचा. चंद्राचंही तसंच आहे. तर ही पहिली बाधा त्यांच्या बाबतीत आहे. दुसरी बाधा आहे, ग्रहण जर कधी लागलं तर दिसतो काय? लोक त्या आरशातून कशातून पाहतात, चंद्र दिसते काय? गरोदर बाया तर काही अंधश्रद्धा पाळणाऱ्या बापा बाळावर काही परिणाम होईल काय म्हणून घरातच बसतात. ते विचारून नका, अंधश्रद्धा तर एवढी आहे तर काय काय सांगू तुम्हाला. तर ग्रहण जर लागलं तर सूर्याला लागते आणि चंद्राला लागते आणि आपल्याला लागते की नाही? लोक लय म्हणतात, कोणतं ग्रहण मागे लागलं म्हणतात काय माहित, कोणी शनी मागे लागलाय म्हणतात, अजून कोण. बापा कोण कशाला मागे लागायला रिकाम आहे का कोण कोणाच्या मागे लागायला? आपलेच कर्म, आपलाच स्वभाव आपल्याला नडतो. भगवान म्हणाले इथे कोणाचं कर्म कोणाला दोष देत नाही, आपलेच कर्म आपल्याला नडत असतात, आपलेच कर्म आपल्याला त्रास देत असतात, आपलेच कर्म आपल्याला परेशान करतात. मग आज ना उद्या, उद्या ना परवा जरी अकुशल कर्म करत असले या वाणीच्या द्वारे, मनाच्या द्वारे, तर तेवढ्या पुरतं गोड वाटते. जसं की चुगली करणाऱ्याला तेवढ्या पुरतं वाटते, हा मी चुगली करत, तुम्हाला माहिती का असं झालं, तुम्हाला माहिती का तसं झालं, तुम्हाला माहिती तिकडे काय झालं, तुम्हाला माहिती का ते कसे काय म्हणतात लोक. तेवढ्या पुरतं फार आनंद उकळीच फुटते जणू काय, वा 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 वा. आणि मग त्याचं कर्म भोगण्याची वेळ आली की ओकावं लागते. असं मग म्हणते कोणत्या दवाखान्यात जाऊ, मग म्हणते कोणाकडे जाऊ, आमची गलती झाली म्हणते, पश्चाताप करते. पण भगवान बुद्ध म्हणाले की ज्या प्रकारे एखाद्या शेतीमध्ये पेरलेलं पीक कोणाच्या शापाने बदलत नाही. गहू पेरल्यावर कोणी असा शाप जरी दिला, समजा की गहू नको ज्वारी पाहिजे याचीच, होईल का? आणि ज्वारी पेरल्यावर कुणाचा तरी आशीर्वाद येऊ दे, ज्वारीचा गहू होऊ दे, होईल काय?
जर मग ज्वारीचा गहू होऊ शकत नाही, गव्हाची ज्वारी होऊ शकत नाही, तर आपलं कर्म कोण बदलू शकते? काय कोणी बदलू शकत नाही आपल्याशिवाय. म्हणून भगवान म्हणाले वेळ निघून जाण्याच्या अगोदर स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, कारण आपण मरणधर्मी आहोत आणि त्यामुळे अंगुलीमाला सारखी मनोप्रवृत्ती आपली असायला पाहिजे. जरी तो 999 खून करणारा होता, परंतु बुद्धाला शरण येऊन तो बदलला. त्याने ती डाकूची वाईट प्रवृत्ती आपल्यातून घालून टाकली आणि अरहत भिक्खू बनला आणि मैत्रीमध्ये अग्र ठरून तो परिनिर्वाणाला प्राप्त झाला, बुद्धाचा पुत्र. ही धमक पाहिजे माणसामध्ये बदलण्याची. आणि म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म आपल्याला दिला. म्हणून जेव्हा ग्रहण लागते तेव्हा सूर्याचा प्रकाश किंवा सूर्याची पावर त्याचा प्रभाव काहीच करू शकत नाही, आणि चंद्राचा सुद्धा प्रकाश त्याची पावर त्याचा प्रभाव काहीच करू शकत नाही. आणि हे दुसरं कारण सांगितलं, दुसरी बाधा सांगितली भगवंतानं. तिसरी बाधा सांगितली भगवंतानं धुक. धुक समजते का तुम्हाला? बापा गावाकडे जन्माला आले तुम्ही, धुक कोणाला नाही समजत. आम्ही बुद्ध गेला जातो की नाही आता दिवाळीच्या पिरियड मध्ये सुट्ट्यांमध्ये, तर तिकडे गेलं तर गाडीचे लाईट दिवसाला लावून देखील इथून त्या दरवाजापर्यंत दिसत नाही, एवढं धुक असते. काहीच दिसत नाही बिलकुल, एवढं भयंकर अंधारच जणू काही दिवसाला, एवढं डेंजर असते. इकडे पण धुक वगैरे कुठेही धुक असते. तर जेव्हा धुक असते तेव्हा सूर्याचा प्रभाव चालत नाही आणि चंद्राचाही प्रभाव चालत नाही. कधी पाहिलं का धुक्यात सूर्य दिसू लागला असा भडक? बघितलं कधी तुम्ही? धुकं आलं आणि त्याच्यात चंद्र दिसू लागला, कधी पाहिलं का तुम्ही? कोणी पाहूच शकत नाही, कारण धुक ही बाधा आहे सूर्यासाठी आणि चंद्रासाठी. आणि चौथं सांगितलं भगवंतानं धूमकेतू. जेव्हा सूर्याच्या खालून चंद्राच्या खालून धूमकेतू जातो तेव्हा सुद्धा सूर्याचा प्रकाश, त्याची किरण जमिनीवरती येऊ शकत नाहीत आणि चंद्राचाही प्रकाश जमिनीवरती येऊ शकत नाही. तर चंद्र सूर्यासमोर येणारे हे 4 अडथळे आहेत, याला बाधा म्हटलं भगवंताने. आणि भगवंताची शिकवण्याची शैली विशिष्ट प्रकारची होती, म्हणून अगोदर असं उपमा देऊन सांगितलं. सांगायचं काय भगवंताला? मनुष्य जीवनामध्ये सुखामध्ये, सुखी मनुष्य जीवनामध्ये येणारे 4 अडथळे कोणते हे भगवंताला सांगायचंय. पण भगवंताने अगोदर काय सांगितलं? सूर्य चंद्राला सुद्धा बाधा निर्माण होते, त्याला 4 बाधा निर्माण झाल्यावर त्याचा प्रभाव चालत नाही, त्याच्या समोर अडथळे निर्माण येतात, त्याचा प्रकाश, त्याची पावरही काही करू शकत नाही. तसं मानुषी जीवन, मनुष्य जीवन जगताना सुद्धा, मनुष्याच्या जीवनामध्ये सुखी जीवन जगताना जर कधी हे 4 अडथळे निर्माण झाले, गतिरोधक लागले की मग गतिरोधक लागले की परेशानी सुरू होते, दुःख, संकट, त्रास सुरू होते. तर हे सांगताना भगवंताने सांगितलं बघा की 4 प्रवृत्त्या जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच राहत नाही. परेशानी शिवाय, संकटाशिवाय, टेन्शन शिवाय, हायपर टेन्शन, बीपी हाय लो गोळ्या घेऊ घेऊ परेशान जरी झालो आपण, डायबिटीजच्या गोळ्या, पोटात इंजेक्शन, बेंबीत इंजेक्शन, किती घेऊन जरी परेशान झालो आपण, पण बाधा एकदा कधी निर्माण झाली तर ती दूर होण्यासाठी नाकी 9 येतात. बघा तुम्हाला सांगतो. म्हणून भगवंताने आता मनुष्य जीवनातील सुखासमोरचे अडथळे कोणते हे सांगताना सांगितलं. पहिला अडथळा आहे, पहिली बाधा आहे मनुष्याच्या सुखामध्ये विरजन पाडणारी, म्हणजे सुखी जीवन जगत असताना त्याच्या वाट्याला दुःख केव्हा येते? तर जेव्हा मनुष्याची हिंसक प्रवृत्ती बनते. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव, मनोप्रवृत्ती आपला स्वभाव असते ना, तो घडीतच चांगला घडीतच वाईट बनते. बघा आता इथं बसले तुम्ही तर आता बरं आहे स्वभाव, जरा इथून बाहेर पडले गाडीत जरी बसले ना, आपल्या संगतीवाले जर कधी असतील तर बापा तिथं सूप मिळते लगेच आणि पाखडायला सुरू. मग कुठलं पाखडून काय काय, पाखडून किती पाखडू, ते काही भान राहत नाही आपल्याला. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की हिंसक प्रवृत्ती, मनुष्याचं मन असं आहे की जी आम्ही प्रवचनाच्या सुरुवातीला नेहमी गाथा म्हणतो, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती व करोती व ततो नंग दुःख म्हणवेती चक्कंग व वहतो पदंग. बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशांमधील धम्मपदातील ही पहिली गाथा आहे. बुद्ध म्हणाले सुखासाठी कारणीभूत आणि दुःखासाठी कारणीभूत जर काय असेल तर ते म्हणजे आपलं मन आणि त्या मनाच्या प्रवृत्त्या.
त्या मनाच्या प्रवृत्ती आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आणि केव्हा कशी कधी प्रवृत्ती बनवायची आहे हे कोण ठरवू शकते? आपला मालक कोण आहे? नाही तर तुम्ही म्हणाल इकडे मालक बसलेत, हे मालक तर बापा तेवढ्या पुरते, तुमच्या ह्या मालकीन बाई तेवढ्या पुरत्याच आहेत, जगात कोणाच्या आहे असो, असं काही नाही. तर पण खऱ्या अर्थाने भगवंताने सांगितलं, आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. हा नाथ शब्द आला की नाही? आत्ताही अत्तनो नाथो, नाथो म्हणजे नाथ, नाथ म्हणजे मालक, मालक म्हणजे कारभारी. आपला कारभारी कोण आहे खऱ्या अर्थाने? आपलं मन आपला कारभारी आहे. इथं जोपर्यंत तुम्हाला म्हणते बस ना बस ना, तर तुम्ही बिलकुल बसणारच. आणि ते जर कधी म्हटलं उठ ना, तर पाय म्हणतील का बसना? पाय म्हणत नाही बसना, आपलं मनच म्हणते बसना, आपलं मनच म्हणते उठ ना, चल ना जाऊ भंतीजीला करुणा भंतीजीला भेटायला. मन जर म्हटलं आपलं तर मग पायाचं चालत नाही काही, या कोणाचं 3.5 हाताच्या कशातच चालत नाही काही. मन जर म्हणतं चला तर चला, तर चला, मग काम असो धाम असो का काही असो. आणि मन जर घरीत रुंगूनच गेलं, काय जायचंय तिकडं, तर बापा सोन्याचे पाय लावलेले असले तरी ते येऊ देत नाही मन आपलं. आणि त्यामुळे बघा तुम्हाला सांगतो, भगवान म्हणाले मनच सर्व काही आहे. आणि त्यामुळे त्या मनाला आपल्याला तयार करता आलं पाहिजे. जसा एखादा सुतार, सुतार माहिती का तुम्हाला? तुम्हाला काय माहित नाही बापा. सुतार जसा बघा, एखादं लाकूड असते, ते लाकूड त्या सुताराकडे जात, त्याला तासून त्याला बारीक करून बरोबर त्याला आकार देऊन त्याला जर वखर बनवायचं तर वखर बनवते शेतीसाठी, नांगर बनवायचा तर नांगर बनवते, फाळ बनवायचा तर फाळ बनवते, जू बनवायचा तर जू बनवते, बरोबर त्याला जे बनवायला सांगितलं, कोळप बनवायचं तर कोळप बनवते. असते अगोदर लाकूड, पण सुताराचा हात लागल्यावर त्याचं बरोबर काहीतरी अवजार तयार होते. म्हणजे ते एक शेतकऱ्याचं एक अवजार तयार होते. आणि शेतकरी त्याने आपलं रान नांगरून टाकतो, वखरून टाकतो. भगवान बुद्ध म्हणाले मन तसंच आहे, प्रत्येकाला सारखंच दिलंय सुरुवातीला, पण त्याला कसं बनवायचं हे कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्या अर्थाने म्हटलं की आपलं मालक आपणच आहे. आपल्याला चांगलं बनवायचं आहे की वाईट बनवायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणून हिंसक प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये असेल किंवा कधी निर्माण झाली असेल तर अहित कुणाचं होईल, वाईट कुणाचं होईल, आणि सुखाला बाधा ठरेल की नाही मग ते. कारण हिंसक बघा, काही काही लोकांचे संसार व्यवस्थित चालतात, पण मध्येच कधी मारझोड सुरुवात झाली, शिवीगाळ सुरुवात झाली, म्हणजे हिंसेची प्रवृत्ती निर्माण झाली, राग निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, संशय निर्माण झाला, हे विकार निर्माण झाले, म्हणजे हिंसेची प्रवृत्ती आहे. मग ही हिंसेची प्रवृत्ती निर्माण झाली की मग खाता पंढरी आठवते लोकांना. म्हणतात लोक, आमच्या काय म्हणतात लोक, खाता पिता पंढरी आठवणे. म्हणजे एक म्हण आहे अशी, म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित चाललेली असते गाडी, पण मध्येच हुकी येते. हुकीची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला सांगितलेली? आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितली, लहान होतं तेव्हा मी सांगितलेली आहे प्रवचनामध्ये. हुक्यात येतात माणसांना बघा, खरंच येतात हुक्या. तर मी सुटलो नाही, तुम्ही कोणीच सुटत नाही त्याच्यातून. हुकी समजते तुम्हाला? समजत नाही तर सांगतो तुम्हाला हुकी कशाला म्हणतात. एक गावाशेजारी शेती होती, तर आम्ही पूर्वाश्रमीचे ते शेतकरी आहेत, आमचं शेत गावाशेजारी. अगोदरची गोष्ट, आता काही नाही, आता आम्ही इकडचे शेतकरी धम्माचे. तर शेती गावाशेजारी, त्या शेतीला, गावाला आणि शेतीला लागून नदी. वडिलांनी आमच्या लहानपणी असताना सांगितली गोष्ट. तर ते गोष्ट सांगितली अशी की गावाला लागून एक शेती होती आणि त्या शेतीला आणि गावाच्या मध्ये एक नदी होती. असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या शेतकऱ्याने ऊस लावला होता. आता शेतकऱ्याने ऊस लावला आणि शेतकरी गेला घरी. एक गाढव होत, गाढव आणि कोल्हा आणि उंट असे काही प्राणी होते. आता जंगलात राहणारे प्राणी. आता ते मित्र होते. आता मित्र होते तर हे तिघे त्या ऊसात गेले. कशाला? ऊस खायला. तर ऊस कोणाला खाऊ वाटत नाही, ऊस कोणाला खाऊ वाटते, गोड कोणाला खाऊ वाटते, पण ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट हे खाऊ नाही, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर मग कोल्ह्याला हुकी येते, कशाची? ओरडण्याची. तुम्ही जर ऐकलं असेल कधी, ते सकाळी सकाळी 2-3 कळत नाही त्याला, काही येत नाही, कोल्ह ते कोल्ह, त्याला हुकी येते ओरडण्याची.
ते ओरडते जोरातच्या जोरात. आमच्याकडे आमचे मित्र आहेत कुत्रे. तुम्ही रात्री गेटच्या आतमध्ये येऊच शकत नाही कोणीच. तुम्ही आता नाही, ते आता जातात बाहेर, ते जेवण करायला जातात. ते त्यांच्या जेवणाची जागा जवळच आहे इथे. ते मस्त जेवण करतात आणि जेवून आले की आम्ही ध्यानाला बसलो समजा इथे हॉलमध्ये आपल्या, की एक जण इथं बसते. खरंच सांगतो तुम्हाला, यांना विचारा, तुम्हाला एक जण इथे बसते. समजा यांच्यातलं कोणी उशिरा झालं किंवा लघवीला वगैरे गेलं की तोपर्यंत मग तिकडून भंतेजी दिसली की बाजूला जाते. जसं काय गेट कीपर सिक्युरिटी गार्डच आहे. तुम्ही यांना विचारा, ताईला वगैरे कधी येतात हे सकाळी वंदनीला, यांना विचारा. ते बरोबर मग भंतेजी आली की बाजूला होते. दरवाजा लागला ना आतमध्ये सगळे ध्यानाला बसले की ते तिथे जाऊन बसते असं मस्त पैकी. कोणी जर आला आमच्या शिवाय, चिवर धाऱ्यांशिवाय कोणी आलं की ते भुंकणं सुरू होते. ते रात्रीला मग ते भुंकतात, आम्हाला कळते की कोणीतरी इकडं तिकडं आहे. तर 25 पेक्षा जास्त मित्र आहेत बघा आमचे, म्हणून आम्हाला कोणाची काही गरज नाही अशी. आणि आम्ही अगोदरच घरदार सोडले तर भीतीचा आता काही विषयच नाही आमच्यामध्ये. भियायचं कोणाला भियायचं, भूताय सोबत राहू शकतो भगवंतानं सांगितलंय, म्हणून घाबरण्याचा काही विषय नाही आहे. तर सांगतो यासाठी की बघते कोल्हा आणि उंट आणि गाढव हे त्या ऊसामध्ये चरता चरता, आता कोल्ह्याचं पोट छोटस होत, आपलं कोणाचं पोट छोटस असेल आहार तर लगेच जेवण आटोपते, आहे का नाही. कोणाचं जेवण लवकर आटोपते, तसं कोल्ह्याचं जेवण लगेच आटोपलं. आणि कोल्हा म्हणे मला आता हुकी आली. आता सोबत होता उंट आणि गाढव. कोल्ह्याचं पोट छोट, गाढवाचं पोट त्याच्याहून मोठं, उंटाचा तर पोटच राहते. तर कोल्हा म्हणे माझं पोट भरलं, आता मला हुकी आली म्हणे ओरडण्याची. तर गाढवण उंट म्हणे बापा ओरडू नको, तू ओरडला तर आमचं काही खरं नाही, आमच्या पाठीची धापाटीत निघतील, काही ओरडू बिरडू नको, असं नको करू. ते म्हणे मला राहवतच नाही, असं काही लोकांना राहवतच नाही. बिलकुल वातावरण तयार झालं, संगतवाले आले, एका मतावाले आले. अरे बापा असं करू नये, हे तोंड वाकडत होते. तुम्हाला सांगतो भगवंताचं वचन आहे, कोणतंही वाईट कर्म तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही लय चांगले बापा, पण जे करतील त्यांना आहे. तर ते ओरडलं ना कोल्ह ओरडलं. मालक आला धावत पळत, उंटाला पळता येईना, गाढवाला पळता येईना, बद 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 मार खाला त्या दोघांनी. आता दुसऱ्या दिवशी हे निघालं म्हणून सांगतो, हे याच्याशी संबंधित आहे. दुसरा दिवस उजाडला, गाढवानं उंटाने एकी केली. आता गाढव म्हणे कोल्ह्याला दाखवू म्हणे आपण. दुसऱ्या दिवशी जायचं होतं नदी पार करून, नदी पार करायची. तर उंट उंच होता आणि गाढव बी समजा त्याच्या पाठीवर जाऊ शकत होतं. कोल्ह मित्र होते ना, नदी पार करायची होती. तर नेमकं नदीच्या बरोबर प्रवाहात आल्यावर एक दिवस उंटावर जेव्हा बसला होता कोल्हा, तर उंट म्हणे मला हुकी आली. कोल्हा म्हणे कशाची, मला म्हणे पाण्यात बसण्याची हुकी आली म्हणे. आता याचा जीव एवढूसाच, नदीला आला होता पूर आणि उंट मोठाच्या मोठान गाढव बी. तर हे बसलं ना उंट खाली. आता उंट ते म्हणे बसू नको बापा, बसू नको बापा, बसू नको म्हणता म्हणता ते म्हणे मला एवढा मार खाऊ घातला, आम्हाला एवढा मार खाऊ घातला. ते बसलं, खाली बसलं की ते कोल्हा कुई कुवाय 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 काय करून गेलं वाहत बघा. तर ही थोडक्यात सांगितली गोष्ट. तर अशी हुकी येते बघा. तर मनुष्याचं मन असंच आहे हुकीवालं, पण वाईट हुक्या येता कामा नये, चांगल्या हुक्या आल्या पाहिजे. जसं विहारात येण्याची हुकी, अष्टशील उपोषित पालन करण्याची हुकी, माणसं जोडण्याची हुकी, माणसं तोडण्याची हुकी आल्यावर गाढवासारखी आणि त्या उंटासारखी कोल्ह्यासारखी गत कोणाची होते, तशी गत आपल्या वाट्याला आणून घेऊ नये. म्हणून हिंसक प्रवृत्ती हा एक बाधा आहे. जर ही कधी प्रवृत्ती तयार झाली तर मग हिंसा करणे, मारामारी करणे किंवा राग करणे, क्रोध करणे, गाठ मारून ठेवणे आणि मग ते वाहतच जातात माणसं. तर ही बाधा आहे म्हणाले भगवान बुद्ध. कारण कर्म घडत असते, कर्म घडलं की त्याचं फळ आहे. तर थोडक्यातच सांगतो मी. दुसरं प्रवृत्ती सांगितली भगवंतानं बाधा, मद्य प्रवृत्ती. कोणती? मद्य प्रवृत्ती. ज्यांच्या जीवनामध्ये सुख चालू आहे पण जर दारूचं व्यसन जडलं की बस सुखामध्ये विरजन पडलं म्हणून समजा. कारण दारू ही फार डेंजर आहे. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती मागच्या वर्षावासामध्ये
आमच्या N11 हडको येथील मैत्री बुद्ध विहारामध्ये आम्ही सिगालोवाद सुत्त शिकवलेला आहे. अजून ते बाकीच आहे, त्याचे बरेच भाग. भगवान बुद्धाच्या काळामध्ये शृगाल नावाच्या एका तरुणाला भगवंताने 6 दिशांची पूजा कशी करावी, त्या 6 दिशा कोणत्या, या संदर्भातला सुंदर असा उपदेश दिलाय. राहिलेले भाग आम्ही कंप्लीट करूच. आता ओघात सांगतोय तर त्या शृगालाला उपदेश करताना नशापतनाचे, दारू पिण्याचे, मावा खाण्याचे किंवा नशेली पदार्थांचं सेवन करण्याचे कसे दुरुपयोग आहेत किंवा त्याचा कसा दुष्परिणाम आहेत, या संदर्भातला सुंदर उपदेश आहे आपल्या चॅनलवरती सांगा. आणि म्हणून भगवंतानं 2600 वर्षांपूर्वी सांगितलं, जेव्हा कधी एखादी व्यक्ती विशेषतः लग्न केलेली किंवा आई वडिलांच्या जीवावर जीवन जगणारी दारूच्या आहारी, तंबाखूच्या आहारी जर कधी जाते, तर बघा आपलं स्वतःचंही जीवन धोक्यात जाते, आपल्या परिवाराचंही जीवन धोक्यामध्ये जाते. बघा असे कितीतरी उदाहरण आहेत. एका व्यक्तीचं सांगतो तुम्हाला. एका मुलाचा एक मुलगा माझ्याकडे आला आणि तो म्हणे, भंतेजी मागे 1, 2, 3 वर्षापूर्वी माझे वडील वारले, पण माझ्या वडिलांबद्दल मी तुमच्याकडेच सांगतो म्हणे, माझे वडील बरोबर नव्हते. आता समजून घ्या तुम्ही की बरोबर कसे नसतील, म्हणजे त्याच्याबद्दल विस्ताराने सांगत नाही, पण तो मुलगा म्हणतो माझे वडील भंतेजी बरोबर नव्हते. तो मुलगा जो आहे सज्जन आहे, धार्मिक आहे, आपल्या संपर्कात आहे, म्हणजे धम्माचं आचरण करणारा आहे. आणि तो म्हणे, भंतेजी ही गोष्ट मी कधीच कोणाकडे सांगू शकत नाही, पण तुम्ही जे प्रवचन वगैरे करता, तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतोय की माझे वडील माझ्या आईकडे ध्यान द्यायचे नाही. मला स्वतःला माझ्या वडिलांनी कधी लक्ष दिलं नाही, माझ्याकडे खाण्यापिण्यात लक्ष दिलं नाही, कधी लाड केला नाही, त्यांचं लक्ष पूर्ण बाहेरच होतं म्हणे, नको नको त्या ठिकाणी. असं असते काही काही ठिकाणी फार वाईट परिस्थिती आहे बघा. आणि त्यामुळे भगवंतानं 2600 वर्षांपूर्वी मनुष्य प्राण्यांच्या प्रती कारुण्याचा भाव मनामध्ये बाळगून मनुष्याला सांगितलं, वाहत जाऊ नका आणि नशेली पदार्थांचं सेवन करू नका. ती बाधा निर्माण होईल तुमच्या सुखी जीवनामध्ये, सुखी संसारामध्ये. तुमचा संसार, तुमचं कुटुंब, प्रपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजही वर्तमान जीवनात याचे अनुभव कितीतरी लोकांना येत असतात. म्हणून हा एक दुसरा अडथळा आहे, बाधा आहे की मद्यपानाची प्रवृत्ती जर कोणात निर्माण झाली तर सुखामध्ये विरजन पडते. तिसरी प्रवृत्ती सांगितली व्याभिचाराची. भगवान बुद्धांनी सांगितलं, जसं उपोषणाच्या दिवशी ब्रह्मचर्य व्रत धारण केलं पाहिजे, पती पत्नी असतील तर त्यांनी बहीण भावासारखं राहिलं पाहिजे, आणि एरवी सुद्धा आपण आपल्या पत्नीशी विश्वासाने वागलो पाहिजे, आपल्या पतीशी विश्वासाने वागलो पाहिजे. विश्वासासारखं दुसरं नातं नाही म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे व्याभिचाराची प्रवृत्ती जी आहे ती जेव्हा कधी कोणामध्ये निर्माण होते तर मनुष्याच्या जीवनामध्ये जे सुख आहे ते सुख थांबते, तिथे अडथळा निर्माण होतो आणि बाधा निर्माण होते. चौथा आणि शेवटचा अडथळा सांगितला भगवंतानं, बाधा सांगितली मनुष्याच्या जीवनामध्ये, त्याला म्हटलाय मिथ्या आजीविका. काय म्हटलेलं आहे? मिथ्या आजीविका. सम्यक आजीविका एक आणि मिथ्या आजीविका एक. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये एक मार्ग आहे, आपल्या चॅनलवरती सांगितलेला आहे. सम्यक आजीविका म्हणजे काय ते जर माहित करून घ्यायचं असेल तर ती आपली प्रवचन मालिका जी आहे आर्य अष्टांगिक मार्गाची, आपण विस्ताराने सांगितला एक मार्ग, तर त्याच्यातून तुम्ही ऐकू शकता सम्यक आजीविका म्हणजे काय. तर भगवान बुद्ध म्हणाले सम्यक आजीविका म्हणजे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी आपण जे काही व्यापार करतोय, व्यवसाय करतोय, कामधंदा करतोय, नोकरी करतोय, ते करत असताना किंवा आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती जी येते आहे ती कमवत असताना कोणाचं मन दुखवता कामा नये, कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणता कामा नये, कुणाला परेशान करून प्राप्त होणारं धन तुम्हाला कधी पचवता येणार नाही. कुणाला लुबाडून तुम्ही कमवत असाल, कुणाला फसवून तुम्ही कमवत असाल आणि त्याच्यामध्ये आनंद मानत असाल तर दुसऱ्याला दुखवून, दुसऱ्याला त्रास देऊन, परेशान करून, ठकवून, फसवून जर तुम्ही काही कमवत असाल तर ते तुमच्या पचनी पडणार नाही, ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला ओकावंच लागेल असं सांगितलेलं आहे. म्हणून भगवंताने सम्यक आजीविका सांगितली. तर मिथ्या आजीविकेमध्ये भगवंताने सांगितलं की कुणाला लुबाडणे, कुणाला त्रास देणे, कुणाला परेशान करणे, कुणाच्या चोऱ्या करणे आणि कुणाला ठकवणे, कुणाला फसवणे आणि लुटणे, यातून जे पैसा धनसंपत्ती मिळवतात त्याला म्हणतात मिथ्या आजीविका. किंवा मी आता सांगितलं मांसाचा व्यापार करत असतील, मांसाचा व्यापार करत असतील तर ती मिथ्या आजीविका आहे. दारू विक्रीचा व्यापार करत असतील तर ती मिथ्या आजीविका आहे. शस्त्राचा व्यापार करत असतील तर ती मिथ्या आजीविका आहे. विषाचा व्यापार करत असतील तर ती मिथ्या आजीविका आहे. स्त्रियांचा व्यापार करत असतील तर ती मिथ्या आजीविका आहे. म्हणून जीवनामध्ये मिथ्या आजीविका म्हणजे पोट भरण्याचं साधन, थोडक्यात पोट भरण्याचं साधन आहे ना तर प्रामाणिकपणे, नाही तर त्या दिवशी काय आम्हाला आमच्याकडे आता लोक रोजच येतात बघा, तुम्हाला काय सांगू, एवढी धार लागली इकडं, जशी
साखरेला मुंग्याची धार लागते की नाही, तशीच धार लागली बघा रोज. काल बीडवाले आले, काल परभणीवाले आले, काल मुंबईवाले आले, नागपूरवाले आले. तुम्ही स्टेटसला वगैरे पाहत असाल, कोणी ना कोणी येणं सुरूच आहे प्रत्येकाचं. रोज लोक येत आहे. इकडचे लोक परेशान होऊ लागले, बापा आतापर्यंत तर कोणीच येत नव्हतं इकडं ना आताच कसे येऊ लागले. मी म्हटलं बापा मला काय माहित कसे येऊ लागले तर. आणि त्यामुळे हे सगळं काही जे आहे तर लोकांची श्रद्धा आहे, लोकांचं प्रेम आहे, लोकांची आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, लोकांमध्ये होणारं परिवर्तन आहे, म्हणून दूरदूरवरून लोक येत आहे. आता बघा सातदेव साहेबांकडे भोजनदानाचं आम्ही तारखांचं दिलेलं आहे. आमचा लोड खूपच वाढलेला आहे. लोकांचे फोन उचलणे होत नाही, आम्हाला व्हॉट्सअप चेक करणे होत नाही. वंदामी त्यांनी फोनवर मेसेजवर म्हणल्यावर त्यांना मंगल होय म्हणायला वेळ नाही आमच्याकडे. जगजाहीरच सांगतो बापा, कोणी गैरसमज करून घेण्याचा काही अर्थ नाही. तुम्हाला मी व्हॉट्सअप दाखवेल माझं, तुम्ही हैराणच व्हाल, तुम्हाला चक्कर येईल पाहून. हजारो मेसेजेस पेंडिंग आहेत बघा, तुम्हाला सांगतो. कारण लोडच तसा वाढलेला आहे. ग्रेट हॅपीनेस मुळे आता बघा 87,000 सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहे बघा. एक व्हिडिओ आपला पडला की तो ऍट ए टाइम किती लोकांना जातो? 87,000 लोकांना व्हिडिओ जातो बघा. आणि व्ह्यूज म्हणाल तर लाखांमध्ये असतात. तो कुठे कुठे व्हिडिओ शेअर केला जातो त्याचं तर काही गिनतीच नाही आहे. आणि म्हणून लोक एवढं गोडी निर्माण झाली लोकांमध्ये, म्हणजे माझं मी एकट्याच श्रेय घेत नाही, भिक्खू संघाचं बुद्ध वचनामध्येच तेवढी पावर आहे. तर लोकांमध्ये परिवर्तन होत आहे, सगळ्या लोकांमध्ये परिवर्तन होत आहे, वर्षावासाच्या बद्दल, उपोषिताच्या बद्दल. आणि त्यामुळे लोक इथे येत आहेत. तुम्ही पण इथे आलात बघा. आणि त्यामुळे 7 दिवसांमध्ये वर्षावासाच्या आषाढ पौर्णिमेपासूनच्या अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या 3 महिन्याच्या तारखा बुक झाल्या आमच्या भोजनदानाच्या. सांगा, आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासातील 3 महिन्यांच्या तारखा बुक झाल्या लगे. आता कोणी पाया पडत असेल तर बापा मी म्हणतो ते सातदेव साहेबाला विचारा, त्यांच्याकडे शेड्यूल दिले, ते जर देतील तारीख असेल तर देतील, आता नाही तर काय देतील. आणि त्यामुळे ही श्रद्धा अशीच वृद्धिंगत होत राहो. म्हणून मानवी जीवन जगत असताना बघा या 4 कर्मक्लेशांपासून, म्हणजे कोणकोणत्या? हिंसक प्रवृत्तीपासून, मद्यपानापासून, व्याभिचारापासून आणि मिथ्या आजीविकापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये सातत्याने दान पुण्य करत राहिलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे आणि मनाला निर्मळ बनविण्यासाठी ध्यान केलं पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये सुख शांतीच्या नद्या वाहतात असं भगवंताचं वचन आहे. म्हणून तुम्ही सातत्याने इकडे येत राहावेत. आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला भेट देत राहावी. इथे येऊन वंदन करावं. निसर्गरम्य परिसर आहे. यातले सगळेच्या सगळे एवढे खुश आहेत तुम्हाला मी काय सांगू. हे सगळेच बारीक असलेले मोठे असलेले पण म्हणतात भंतीजी आम्हाला काय घरची आठवण येत नाही. हे आमचा आईवर लय जीव होता म्हणा बापा. आता आमचा आहे होता, आम्ही बारीकच होतो घरातले. आम्ही यांना समजून सांगताना म्हणतो बाबा आमचा आहे जीव होता ना, आमच्या आईचा आणि बापाचा वडिलाचा सगळ्याचा तर असेलच, तो काही विषयच नाही. आमचा आहे होता, आम्ही लय लाडाची होतो. पण आता तर वाटते बापा आईनं फोन हे करू नये. आणि खरंच सांगतो जगजाहीरपणे, वडिलांनी फोन करू नये, डिस्टर्ब करू नये. कारण एक तर त्यांना डिस्टर्ब होईल ना, आपण काय दुःख बिख सांगण्याचा तर विषयच नाही. आपल्यात लोकांना सांगत नाही दुःख, तर त्यांना सांगण्याचा काही विषयच नाही. आणि म्हणून हे एवढे खुश आहेत, खूप खुश आहेत, कारण वातावरण अत्यंत सुंदर आहे बघा. रात्र पण एकदम निरव शांतता असते, सकाळी पण निरव शांतता असते, एकदम दिवसभर सुद्धा. आता तुम्ही पण पहा, कोणाला आल्यावर फोटो काढण्याचा तर मोह आवरतच नाही. बिलकुल सुंदर भगवंताची मूर्ती आहे बघा. एवढा मोठा आता हॉल आहे, तिकडे पण धम्म हॉल आहे. आपले श्रामणेर राहतात तिथे 5-6 टॉयलेट बाथरूम आहेत, 3 इंग्लिश कमोड आहेत आणि 3 इंडियन आहेत. म्हणजे उपासक जरी दूरदूरवरून आले तरी आता नो टेन्शन. आणि हे उपासकांच्या दानातून आपण करू शकतो आहे आणि करत आहे. आणि उपासक खरंच एवढे चांगले आहे, उपासकांमध्ये एवढी श्रद्धा आहे, एवढं प्रेम आहे, एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा आहे, एवढी दानत आहे की ते काहीच कमी पडू देत नाहीत. आणि त्यामुळे निश्चितपणे बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी हीच मनोप्रवृत्ती आपल्या लोकांमध्ये श्रद्धेची, धार्मिकतेची, दानाची असावी आणि ती कायमस्वरूपी पुढे आणि पुढे जात राहावी. आणि त्या माध्यमातून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा, हाच आपला शुद्ध हेतू आहे. तुमच्या माध्यमातून काम होत राहील, पुढे पुढे होत राहील. आपण या कामासाठी सहकार्य नेहमीच करत राहावं. आपल्या परिवाराच्या वतीने भिक्षू संघाला भोजन आदी दान देऊन तेही कार्यक्रम इथे
करू शकता आपण. जास्तीत जास्त लोक कसे इथे येत राहतील तेही आपण सांगत राहावं. औरंगाबाद मधून शहर सिटी बस आहे, त्यामुळे हा एक प्लस पॉइंट आहे आणि फार लांब नाही आहे. असं जरी ग्रामीण भागात असलं तरी फार लांब नाही, हायवे टच आहे. समृद्धी 5 मिनिटावर आहे. सोलापूर धुळे हायवे जवळच आहे. तुमच्या माडा कॉलनी, सातारा, गारखेडा परिसर जो काही आहे त्यांना तर बापा बीड बायपासनं निघ लगे पैठण रोड कडून निघलं की हे वाळूज बायपास या हायवेनं आले धुळेला, करोडी बायपास पासून लेफ्ट मारला की साजापूर आपली मॉनेस्टी दिसते. एवढी मोठं भगवंताचं रूप दिसते आणि त्यामुळे आपण सर्वजण येत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज जेतवन बुद्ध विहार, माडा कॉलनी, देवळाई परिसर येथील श्रद्धावंत उपासक उपासिकांनी पूजनीय भंते सुगतानंदजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हा संपूर्ण भिक्खू संघाला आणि श्रामणेर संघाला अत्यंत सुंदर श्रद्धापूर्वक आपल्या सम्यक आजीविकेतून हे जे काही भोजन दान दिलाय, या दानाच्या पुण्य बलाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं